So once again, very warm welcome, students. A very good morning, good afternoon, and good evening to all of you. ओके, कारण की काही विद्यार्थी आता रेकॉर्डेड लेक्चर बघतील नंतर. तर बघा, या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण डिस्कस केलं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द सिंगल चार्ज, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द डायपोल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द सिस्टीम ऑफ चार्जेस. या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केल्या. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी डिस्कस करायचंय. काय डिस्कस करायचं आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये फरक आहे. ओके, काय फरक आहे ते बी आपण डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला या ठिकाणी टायटल लिहायचंय. सर्वांनी टायटल लिहा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आता याच्यामध्ये आपण 4 ते 5 कंडिशन्स आहेत. या 4 ते 5 कंडिशन्स आपण बघणार आहोत. जसं आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल साठी 3 कंडिशन बघितल्या, म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द सिंगल चार्ज. अच्छा, म्हणजे सिंगल चार्ज असेल तर काय करायचं, त्याच्यानंतर 2 चार्ज असतील किंवा डायपोल असेल, एक प्लस चार्ज असेल दुसरा मायनस चार्ज असेल, तर या सिस्टीमला आपण काय म्हणतो? डायपोल म्हणतो. डायपोल म्हणजे एवढं काही अवघड नाही, प्लस आणि मायनस चार्ज असतील तर त्याला म्हणायचं डायपोल. ओके, मग जेव्हा प्लस क्यू चार्ज आणि मायनस क्यू चार्ज असेल तर तेव्हा या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असतं हे आपण स्टडी केलं. आता या ठिकाणी आपल्याला आता काय स्टडी करायचं बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी स्टडी करायचंय. आलं लक्षामध्ये? ओके, तर टायटल लिहा सर्वांनी माझ्यासोबत, लगेच लिहून घ्या, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, याला थोडं मी स्लाइड अप करतो जेणेकरून आपल्याला पूर्णपणे जो स्पेस आहे तो यूज करता येईल. ओके, चला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, हा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काय असतं बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे असतं वर्क डन. दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असतं. तर याच्यामध्ये आता आपण 2-3 कंडिशन बघूया. याच्यामध्ये स्मॉल ए, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपण रेड कलर मध्ये लिहितो मस्तपैकी. तर याच्यामध्ये तुम्हाला आता स्मॉल ए बघायचा आहे. यस, कोणी कमेंट केली आहे, सर हे नीट साठी हेल्पफुल आहे का? बिलकुल नीट साठी सर्वात हेल्पफुल आहे. ओके, मी मागचे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघत होतो, मागचे 33 इयर्सचे नीटचे. तर ऍज इट इज क्वेश्चन्स आहेत आणि 2020चा फिजिक्सचा एवढा क्वेश्चन पेपर इझी होता, बघायचं कामच नाही. ऍज इट इज कन्सेप्ट आहेत. ओके, हेच फॉर्म्युले तिकडे आहेत, फॉर्म्युले वेगळे नाहीत, कन्सेप्ट वेगळे नाहीत. तुम्हाला काय झालेलं आहे, एक थोडं काही विद्यार्थ्यांना वाटतं की नीट हे म्हणजे एनसीईआरटी आहे. तसं नाही, मला वाटतं एनसीईआरटी बोरिंग वाटतं, बट आपलं स्टेट बोर्ड यार सगळ्यात बेस्ट बुक आहे. यस, पूर्ण ऑल इंडियामध्ये मला स्टेट बोर्डचं जे बुक आहे ते खूप आवडतं. त्याच्यामध्ये एकदम एवढ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा काहीच नाही. तुम्ही फक्त हेच करा आणि तिकडे तुम्हाला 100% मार्क पडतील. हा, आणि नीटचे काही क्वेश्चन समजा सॉल्व्ह होत नसतील तर मला तुम्ही कमेंट करा. कमेंट करा म्हणजे मला तुम्ही व्हॉट्सअप करा. ओके, चला ठीक आहे. तर 12 तारखेला तुमची नीटची एक्झाम आहे. इथून पुढे आपण रेग्युलर लेक्चर्स घेणार आहोत. यस, ओके, भावना कळलं. चला ठीक आहे. तर बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला स्टडी करायचंय. तर याच्यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा बघायचंय पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू 2 पॉइंट चार्जेस. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. समजा 2 पॉइंट चार्जेस असतील तर 2 पॉइंट चार्जेसची जी पोटेन्शियल एनर्जी असते ती काय असते हे आपल्याला स्टडी करायचंय. म्हणजे या ठिकाणी समजा एक ए पॉइंट आहे, ए पॉइंटला एक चार्ज आहे, त्याला आपण Q1 म्हणूया, आणि पॉइंट बी आहे, पॉइंट बी ला एक चार्ज आहे, त्याला आपण म्हणूया Q2 म्हणूया. आता दोघातलं जे डिस्टन्स आहे ते काय आहे बघा, R12 हे डिस्टन्स आहे. दोघातलं डिस्टन्स काय आहे? R12 आहे. तर त्याची जी पोटेन्शियल एनर्जी असतं, पोटेन्शियल एनर्जी गोष्ट असतं 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू या ठिकाणी Q1 Q2 अपॉन R12 येणार आहे. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. बघा, एकदम इझी आहे. वर्क डन इक्वल्स टू असतं पोटेन्शियल एनर्जी, आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू असतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज असतं. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q अपॉन R असतो. Q अपॉन R असतो. मग या ठिकाणी आपण आणखीन एका Q न मल्टिप्लाय केलं तर वर Q1 Q2 होतं. बाकी फॉर्म्युला ऍज इट इज. बघा, मी एकदा वर शिफ्ट करतो या फॉर्म्युलेला म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. एक मिनिट. तर बघा, या ठिकाणी कुठं पाहता, या ठिकाणी लक्ष द्या. बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय?
V इक्वल्स टू 1/4πε0 Q अपॉन R आहे. आणि जस्ट तुम्ही याला चार्ज न मल्टिप्लाय केलं, यू विल गेट द पोटेन्शियल एनर्जी. लक्षामध्ये, म्हणजे हा जनरल फॉर्म्युला आहे, तुम्ही लक्षात ठेवा. दिस इज द जनरल फॉर्म्युला अँड द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, ग्रीन कलरचा पेन घेतोय. हा एक जनरल फॉर्म्युला आहे बघा. वर्क डन इक्वल्स टू असतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी अँड विच इज इक्वल्स टू असतं बघा इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू काय असतं, चार्ज असते. हा जनरल फॉर्म्युला आहे. जनरल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला यस भरपूर साऱ्या डेरिव्हेशन्स मध्ये, भरपूर साऱ्या याच्यामध्ये यूज झालेला फॉर्म्युला आहे. ओके, याच्या खाली मी जनरल फॉर्म्युला इथे लिहितो. बरं ठीक आहे, इम्पॉर्टंट म्हणतो कारण इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्ही लक्षात ठेवता. ओके, आता हे झालं बघा पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ द 2 पॉइंट चार्जेस. म्हणजे 2 पॉइंट चार्जेस आहेत आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी किती जनरेट झालेली आहे हे आपण बघितलंय. त्याच्यानंतर आता आपल्याला डिस्कस करायचंय. आता पुढचा जो पॉइंट आहे, समजा n नंबर ऑफ चार्जेस असतील तर n नंबर ऑफ चार्जेस मुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी किती जनरेट झालेली आहे हे आपल्याला डिस्कस करायचंय. तर टायटल या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी for a system potential energy for a system of n point charges. समजा या ठिकाणी n पॉइंट चार्जेस आहेत, खूप सारे चार्जेस आहेत आणि खूप सारे चार्जेस मुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी किती जनरेट होईल याचा फॉर्म्युला बघा. आता खूप सारे चार्जेस आहेत, n नंबर ऑफ चार्जेस आहेत, तर U इक्वल्स टू याचा फॉर्म्युला आहे 1/4πε0 कॉमन. 1/4πε0 ची व्हॅल्यू काय असते रे? यस, काय असते सांगा बरं, एकदा मला कमेंट मध्ये सांगा किंवा माईक ऑन करा आणि माईक ऑन करून तुम्ही सांगा. ओके, तर या ठिकाणी J इंटू K. ओके, दिस इज फॉर द ऑल पेअर. समजा n नंबर ऑफ चार्जेस असतील तर n नंबर ऑफ चार्जेस साठी हा फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी U इक्वल्स टू 1/4πε0 समेशन ऑफ QK अपॉन RJK. दिस इज फॉर द ऑल पेअर. आलं लक्षामध्ये? ओके, आता त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला डिस्कस करायचं आहे इन द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. ओके, आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी डिस्कस करायचं आहे, बट कुठं, जर समजा आता हे जे चार्जेस आहेत, आता मला सांगा हे वरचे जे चार्जेस होते रे, 2 चार्जेस घेतले आपण, त्याच्यानंतर n नंबर ऑफ चार्जेस घेतले, या ठिकाणी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट होती का? नव्हती. बरोबर आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नव्हती. मग जर समजा नसेल तर त्याचे फॉर्म्युले असे असतील. आणि आपण चार्जेस घेतले आणि ते चार्ज आपण कुठे ठेवलेले आहेत, ज्या ठिकाणी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे, म्हणजे दुसरी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे, तर अशा फील्ड मध्ये समजा आपण चार्जेस ठेवले तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल हे आता आपल्याला डिस्कस करायचंय. हा, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं 1/4πε0 ची व्हॅल्यू किती असते? 9 × 10⁹ असते. ओके, 9 × 10⁹ मी तुम्हाला वर सांगितली होती बघा. कुठे सांगितली होती बघा, या ठिकाणी तुम्हाला मी लिहून दिलं होतं कुठेतरी 1/4πε0 ची व्हॅल्यू. एक मिनिट, यस बघा या ठिकाणी लिहून दिली ती 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 × 10⁹. आणि या ज्या नोट्स आहेत या नोट्स तुम्हाला आज भेटतील टेलिग्रामवर. ओके, चालतंय. तर बघा या ठिकाणी आता पुढचा जो आपला कंडिशन्स आहे किंवा पुढची जी आपली केस आहे याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचंय? पोटेन्शियल एनर्जी स्टडी करायचंय, बट इन द एक्सटर्नल फील्ड. तर या ठिकाणी तुम्हाला टायटल लिहायचं आता पोटेन्शियल एनर्जी इन एक्सटर्नल फील्ड. म्हणजे एक्सटर्नल फील्ड मध्ये जर चार्जेस असतील तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल इन द एक्सटर्नल फील्ड. ओके, तर याच्यामध्ये आता कंडिशन ए बघा, याच्यामध्ये कंडिशन ए अशी आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल पॉइंट चार्ज इन द एक्सटर्नल फील्ड. ओके, आता या ठिकाणी लिहितो मी पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल पॉइंट चार्ज in external field. ओके, एक्सटर्नल फील्ड मध्ये म्हणजे समजा आता इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी ठीक आहे, अशी नसते इलेक्ट्रिक फील्ड, अशी असते. तर या ठिकाणी समजा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे E, बरोबर आहे, आणि पॉइंट चार्ज आपण या ठिकाणी +Q पॉइंट चार्ज ठेवलेला आहे. तर या सिंगल पॉइंट मुळे, जो की सिंगल पॉइंट आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे, तर त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी किती जनरेट होईल
ही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येथे लक्षामध्ये ओके. तर याचा जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युला डायरेक्ट लिहून घ्या. आता याचं डेरिव्हेशन होतं, पण डेरिव्हेशन महत्वाचं नाहीये. या ठिकाणी तुम्हाला सीईटी साठी फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे. तर याचा जो फॉर्म्युला असतो बघा, मेन फॉर्म्युला काय असतो आपला डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय असतं, पोटेन्शियल एनर्जी असतं. आणि पोटेन्शियल एनर्जी गोष्ट काय असतं, आताच मी तुम्हाला सांगितलं होतं, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू द चार्ज. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल या ठिकाणी किती आहे, व्ही आर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे इंटू द या ठिकाणी चार्ज किती आहे, क्यू आहे. बरोबर आहे. म्हणजे क्यू इंटू या ठिकाणी काय येणार आहे, व्ही इंटू आर येणार आहे. आता हे व्ही आर काय असतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पोझिशन आर असतं. दॅट इज द हे आलं यू. ओके, फॉर्म्युला सर्वांच्या लक्षात आलाय. दिस इज द यू. ओके, आय होप फॉर्म्युला समजला असेल तुम्हाला. यस, समजलाय का? मला मेसेजद्वारे कळवा खाली कमेंट मध्ये. हा, त्याच्यानंतर आता आपल्याला स्टडी करायचं पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द टू चार्जेस. समजा जर दोन चार्जेस असतील आणि ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण जर ठेवले. आता या ठिकाणी आपण डिस्कस केलं, जर समजा सिंगल चार्ज असेल तो आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी किती जनरेट होते, U इक्वल्स टू Q इंटू VR जनरेट होते. ओके, तर आता पोटेन्शियल एनर्जी ऑफ द 2 पॉइंट चार्जेस, पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस. समजा 2 पॉइंट चार्जेस आहेत, 2 पॉइंट चार्जेस in external field. Okay, in external field. आता एक्सटर्नल फील्ड मध्ये आपण काय केलं, दोन पॉझिटिव्ह चार्जेस ठेवलेले आहेत. तर मग यामुळे पोटेन्शियल एनर्जी किती जनरेट होते, क्यू यू इक्वल्स टू काय होतं, समजा पहिल्या चार्ज मुळे क्यू इंटू या ठिकाणी काय येईल, व्ही आर असेल. त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी काय येणार आहे, क्यू टू इंटू या ठिकाणी काय येणार आहे, व्ही आर टू येणार आहे. कारण की पोझिशन of the electric potential at the point R1 and the position of the electric potential at the point R2. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्लस घ्यायचंय Q1 Q2 अपॉन या ठिकाणी 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू R12 घ्यायचंय. ओके, तर हा फॉर्म्युला आहे. म्हणजे दोन चार्जेस असतील तर आपला मेन फॉर्म्युला काय बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा मेन फॉर्म्युला म्हणजे वर्क डनचा मेन फॉर्म्युला. अरे यार बघा इकडं, मी तुम्हाला आता सांगितलं वर्क डनचा मेन फॉर्म्युला. हाँ सर बताया क्या होता है, डब्ल्यू इक्वल्स टू क्या होता है, यू, एंड यू इक्वल्स टू क्या होता है, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू द चार्ज. मग आपण या ठिकाणी दोन फॉर्म्युल्यामध्ये समज केले, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं, व्ही आर असतं इंटू चार्ज म्हणजे क्यू केलेला आहे. मग तसंच या ठिकाणी समजा दोन पॉईंट चार्जेस असतील तर या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल पहिल्याचं व्ही आर वन असतं, चार्ज क्यू वन असतं, प्लस त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही आर टू असतं आणि चार्ज क्यू टू असतं, आणि प्लस या दोघांमुळे म्हणजे दोन चार्जेसला कंबाईन करून समजा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असते ती किती जनरेट होत असते, प्लस Q1 Q2 अपॉन 4πε0 R12 एवढी जनरेट होत असते. आलं लक्षामध्ये. ओके, आता त्याच्यामध्ये आता आपल्याला एक थर्ड केस स्टडी करायची आहे. ती काय आहे बघा, या ठिकाणी थर्ड केस आहे. पेन चेंज करतो, रेड कलरचा पेन घेतोय. ओके, आता थर्ड केस आपल्याला स्टडी करायची आहे. म्हणजे एक चार्जेस मुळे झालं, त्याच्यानंतर दोन चार्ज मुळे झालं. तर आता या ठिकाणी डायपोल मुळे काय असेल, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय पोटेन्शियल एनर्जी of a dipole, potential energy of a dipole, एक मिनिट, potential energy of a dipole in external field, ओके. तर या ठिकाणी डायरेक्टली फॉर्म्युला तुम्हाला W इक्वल्स टू P इंटू E इंटू या ठिकाणी काय असतो फॉर्म्युला, कॉस ऑफ थीटा 0 मायनस कॉस ऑफ थीटा असतो. आता या ठिकाणी P काय असतं रे, P काय असतं, डायपोल मोमेंट असतं. P काय असतं, डायपोल मोमेंट असतं. ओके, आणि याचा फॉर्म्युला काय असतो P चा, P इक्वल्स टू असतं बघा Q इंटू टॉईस L असतं. आणि E काय असतं, E इज द इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, या ठिकाणी E काय आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किंवा एक्सटर्नल फील्ड म्हणा. ओके, आणि हे आपण ऑलरेडी स्टडी केलं बघा. या ठिकाणी P काय असतं, डायपोल मोमेंट असतं. आपण वर स्टडी केलं, बरोबर आहे. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, P काय असतं, आपण डायपोल मध्ये स्टडी केलं. या ठिकाणी बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द डायपोल, याच्यामध्ये आपण P स्टडी केलं. हा सर, म्हणजे किती रिपिटेशन आहे बघा. समजा तुम्ही एकदा जर अभ्यास केला त्याचाच रिपिटेशन आहे, बट तुम्हाला नवीन गोष्टी वाटल्या, बरोबर आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल स्टडी केलं, V इक्वल्स टू 1 अपॉन 4πε0 P cos थीटा अपॉन R स्क्वेअर, याच्यामध्ये P काय होतं रे, डायपोल मोमेंट होतं, आणि P ची व्हॅल्यू होती Q इंटू टॉईस L. मग सेम फॉर्म्युला आहे का नाही या ठिकाणी.
म्हणजे पीचा फक्त बाकी फरक होतो या ठिकाणी, कारण की या ठिकाणी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळे बाकी फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस होतात. तर डब्ल्यू म्हणजे काय असतं, वर्क डन असतं, आणि या वर्क डनलाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. ओके, पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू पीई कॉस थीटा झिरो मायनस कॉस थीटा. थीटा झिरो काय असतो, इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, आणि थीटा काय असतं, फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. आता जेव्हा आपण याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला पाहायला भेटतील, आणि एकदा तुमचे जे फॉर्म्युले आहेत ना पुन्हा एकदा रिवाइज होतील. पण तुम्ही काय करा, फॉर्म्युले दररोजचे दररोज रिवाइज करत चला. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचा आहे. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट डिलीट झालेला आहे. आता डायरेक्टली आपल्याला कॅपॅसिटन्स स्टडी करायचा आहे. ओके, चला इथपर्यंतचा पार्ट समजला असेल तर मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतरचा तुम्हाला टायटल लिहायचं आहे, खूप महत्वाचा पॉईंट आहे, कॅपॅसिटन्स. यस, कॅपॅसिटन्स. व्हॉट इज द कॅपॅसिटन्स? कॅपॅसिटन्स म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करण्याची कॅपॅसिटरची जी क्षमता असते त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटन्स म्हणतो, आणि याला आपण इंडिकेट करतो. कॅपॅसिटन्स इज इंडिकेटेड बाय द लेटर सी, आणि सी चा फॉर्म्युला काय असतो, सी इक्वल्स टू काय असतं, क्यू बाय व्ही असतं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला सर्वात आयएमपी फॉर्म्युला आहे. सी इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही. दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, यस. सी इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही असतं. क्यू काय असतं, चार्ज असतं, व्ही काय असतं, पोटेन्शियल असतं. कशामधलं पोटेन्शियल असतं रे, अरे हो का, या ठिकाणी कॅपॅसिटर म्हणजे काय असतं, काही नसतं, एक या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जची अशी प्लेट असते कंडक्टरची, आणि इकडं नेगेटिव्ह चार्ज कंडक्टर असतो, आणि याच्यामध्ये काय असतं, डाय इलेक्ट्रिक मटेरियल असतं. कोणतं मटेरियल असतं, डाय इलेक्ट्रिक मटेरियल असतं. मग याच्यामधलं जे पोटेन्शियल आहे ते असतं व्ही, आणि याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ चार्ज जमा झालेला आहे तो म्हणजे काय असतो, क्यू असतो. आणि क्यू बाय व्ही चा जो रेशिओ असतो यालाच आपण काय म्हणत असतो रे, कॅपॅसिटन्स म्हणत असतो. लक्षामध्ये सी इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही आलेला आहे. ओके, आता हे जे कॅपॅसिटन्स असतं ते कशा कशावर डिपेंड असतं बघा. सर्वात पहिल्यांदा आपण याचं एसआय युनिट बघूया. एसआय युनिट काय आहे कॅपॅसिटन्सचं एसआय युनिट? यस, एनीवन नोज एसआय युनिट ऑफ द कॅपॅसिटन्स? एसआय युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. ओके, याचं एसआय युनिट काय असतं? एसआय युनिट ऑफ सी करतो किंवा कॅपॅसिटन्स करतो. यस, व्हेरी गुड आन्सर. कॅपॅसिटन्सचं एसआय युनिट काय असतं? फॅराड असतं. काय असतं? यस, व्हेरी गुड आन्सर, फॅराड असतं. यस, कोणी सांगितलं? यस, श्रावणी, व्हेरी गुड. ओके, चला ठीक आहे. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजला असेल. आता एकदम छोटासा पार्ट आपला बाकी आहे, आपला चॅप्टर आज एंड होईल. तर त्याच्यानंतर बघा, आता या ठिकाणी काय आहे, कॅपॅसिटन्स जो असतो तो कशा कशावर डिपेंड असतो. ओके, कॅपॅसिटन्स पहिला पॉइंट आहे, कॅपॅसिटन्स डिपेंड असतो साईजवर, म्हणजे या कॅपॅसिटरची साईज किती आहे. त्याच्यानंतर शेपवर डिपेंड असतो, म्हणजे रेक्टँग्युलर शेप आहे, त्याच्यानंतर कोणता सर्क्युलर शेप आहे का स्पेरिकल शेप आहे, कोणता शेप आहे त्याच्यावर बी डिपेंड असतं, आणि त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ द टू कंडक्टर्स. ओके, या तीन गोष्टीवर कॅपॅसिटन्स डिपेंड असतो. पहिला साईज ऑफ द कॅपॅसिटर, शेप ऑफ द कॅपॅसिटर, अँड द सेपरेशन ऑफ द टू प्लेट. ओके, सेपरेशन म्हणजे दोन प्लेट मध्ये किती सेपरेशन आहे, किती डिस्टन्स आहे, किती अंतर आहे, सेपरेशन ऑफ टू, यस, सेपरेशन ऑफ टू कंडक्टर्स, दोन कंडक्टर्स मध्ये किती अंतर आहे याच्यावर डिपेंड असतो. ओके, आता त्याच्यानंतर आपण पुढची गोष्ट काय स्टडी केली, सिरीज कॉम्बिनेशन अँड द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द कॅपॅसिटर. बरोबर आहे. चला, आता सिरीज कॉम्बिनेशन काय असतं बघा. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये एकदम इझी आहे, डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची, डायग्राम लक्षात ठेवली की तुम्हाला पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली येत चालते. ओके, तर याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन असतात, एक असतं सिरीज, जसं आपण 11th स्टँडर्डला रेजिस्टरची गोष्ट शिकली, म्हणजे रेजिस्टर मध्ये पण दोन कॉम्बिनेशन असतात. रेजिस्टरला आपण कसं या ठिकाणी असं पॅरलली, आणि आपण सिरीज मध्ये या ठिकाणी रेजिस्टरला आपण कनेक्ट करू शकतो. मग तसंच कॅपॅसिटरला आपण सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये पण कनेक्ट करू शकतो. तर याच्यामध्ये पहिलं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे सिरीज कॉम्बिनेशन. ओके, तर टायटल आहे माझ्यासोबत, सिरीज कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असतं बघा, या ठिकाणी कॅपॅसिटर आहे, त्याला मी कनेक्ट केलं या कॅपॅसिटर सोबत, त्याला मी कनेक्ट केलं या कॅपॅसिटर सोबत, म्हणजे या ठिकाणी तीन कॅपॅसिटर मी अशी सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. आता ही जी प्लेट असते ती पॉझिटिव्ह असेल समजा, आणि इकडली कोणती असते, नेगेटिव्ह असते. त्याच्यानंतर ही प्लेट कोणती असते, कॅपॅसिटरची पॉझिटिव्ह, इकडली कोणती असते, नेगेटिव्ह. ही प्लेट समजा पॉझिटिव्ह असेल, इकडली कोणती असते, नेगेटिव्ह असते. तर या ठिकाणी बघा काय होतं,
आणि जे व्होल्टेज असतं याचं व्होल्टेज V1 असतं, याचं व्होल्टेज V2 असतं, याचं व्होल्टेज V3 असतं. म्हणजे व्होल्टेज डिवाइड झालेला आहे, या सर्वांचा काय आहे, चार्ज सेम आहे. तर मेन जो फॉर्म्युला आहे आपला, आता या ठिकाणी तुम्ही लास्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा डायरेक्टली. तर 1/1 CS म्हणजे 1 सिरीजचं कॉम्बिनेशन असेल तर 1/CS इक्वल टू काय असतं, 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 असतं. सो दिस इज द equivalence capacitance of the capacitor when the capacitor are connected in the series. ओके, आलं लक्षामध्ये, म्हणजे 1/CS इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. तर हे झालं सिरीजचं कॉम्बिनेशन. आता पॅरललचं कॉम्बिनेशन बघा. पॅरललच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण काय करतो, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण काय करतो रे, यस, याला आपण कॅपॅसिटरला पॅरलली कनेक्ट करतो. तर या ठिकाणी 3 कॅपॅसिटर घेतलेले आहेत मी, 3 कॅपॅसिटरला काय केलेलं आहे, पॅरलल कनेक्ट केलेला आहे. ओके, याला मी असं पॅरलल कनेक्ट केलेला आहे. तर याचा जो फॉर्म्युला आहे CP इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, C1 प्लस C2 प्लस C3. C1 काय आहे, कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर 1, C2 काय आहे, कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर 2 आणि C3 काय रे, कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर 3 आहे. ओके, तर हे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. दीज 2 फॉर्म्युलेज आर व्हेरी इम्पॉर्टंट. चला, मला कमेंट मध्ये सांगा इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला सर्वांना समजला आहे का. आता त्याच्यानंतर आपला छोटासा एक शेवटचा पार्ट बाकी आहे, तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. यस, समजलंय सर्वांना. याच्या PDF जे आहेत मी तुम्हाला संध्याकाळी किंवा लगेच हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला एक 4 वाजेच्या आकार तुम्हाला सेंड करतो मी. ओके, किंवा संध्याकाळपर्यंत तुम्हाला ही पूर्ण PDF सेंड करेल, कारण की या PDF मध्ये सगळे फॉर्म्युले वगैरे शॉर्टकट वगैरे सगळं सांगितलेलं आहे. चला ठीक आहे, शेवटचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. एकदम इझी पार्ट आहे. डायरेक्टली आता तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, कारण की शेवटच्या पार्टचं समजा तुम्ही डेरिव्हेशन लक्षात ठेवलं तर ते खूप हार्ड जातं तुम्हाला. ओके, चला ठीक आहे. तर याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट अँड विथ डायइलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द प्लेट. ओके, तर याच्यामध्ये आता कॅपॅसिटर ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक, त्याच्यानंतर डायइलेक्ट्रिक. म्हणजे डायइलेक्ट्रिक मटेरियल मीडियमला समजा आपण प्रेझेंट ठेवलं, हा काय कंडिशन असते आणि काय बीट आहे आपण बघणार आहोत बघा. तर टायटल लिहिल्यानंतर तुम्हाला कळेल, कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ओके, capacitance of a parallel plate capacitor without and with dielectric material media, without and with dielectric material media, dielectric material media. ओके, तर याच्यामध्ये आता पहिलं आपल्याला बघायचं आहे, पहिलं काय आहे बघा, एक मिनिट. याच्यामध्ये पहिलं काय, कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक. ओके, तर टायटलला सर्वांनी याच्यामध्ये पहिलं पेन चेंज करतो. यस, ओके, तर कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स ऑफ parallel plate capacitor विदाउट डायइलेक्ट्रिक. या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचंय, विदाउट डायइलेक्ट्रिक. समजा डायइलेक्ट्रिक जर प्रेझेंट नसेल तर त्या ठिकाणी याची जी कॅपॅसिटी असते ती काय असते, किंवा त्याचा जो कॅपॅसिटन्स असतो तो काय असतो. तर डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करायचे आहे. ओके, आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक कॅपॅसिटर घेतलेला आहे. जर समजा त्याच्यामध्ये आता या ठिकाणी एक्सटर्नल फील्ड काय आहे, इकडं 0 आहे. ओके, एक्सटर्नल फील्ड या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी प्लस सिग्मा, या ठिकाणी मायनस सिग्मा. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी मध्ये एक्सटर्नल फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल ही आहे, आणि ही काय असते, ऑलवेज पॉझिटिव्ह टू काय असते, नेगेटिव्ह असते. ऑलवेज काय असते, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह असते. ओके, आणि या ठिकाणी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड कॅपॅसिटरच्या बाहेर किती आहे रे, 0 आहे.
तर याचा जो फॉर्म्युला आहे काय करा, विथ डायइलेक्ट्रिक करा, याला विथ डायइलेक्ट्रिक करा, विदाउट नाही, या ठिकाणी विथ आहे. ओके, या ठिकाणी आपण डायइलेक्ट्रिक मीडियम यूज केलेला आहे. तर या ठिकाणी सी इक्वल्स टू फायनल फॉर्म्युला काय असतो बघा, सी इक्वल्स टू फायनल फॉर्म्युला काय असतो, ए इंटू इप्सिलॉन नॉट अपॉन स्मॉल डी. व्हॉट इज द स्मॉल डी? स्मॉल डी इज द डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट. ओके, ए इप्सिलॉन नॉट अपॉन स्मॉल डी असतो. दिस इज द कॅपॅसिटन्स असतो. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा आपण न्यूमरिकल स्टडी कराल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजतील. लक्षामध्ये आता थोडं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, कारण की हा पार्ट तुम्ही जर समजा 12वीला डिटेलमध्ये स्टडी केला असेल तरच तुम्हाला हा पार्ट समजेल. ओके, हा. तर याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचंय, कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द टू प्लेट. म्हणजे समजा एखादी दुसरी आपण एक्सटर्नल डायइलेक्ट्रिक स्लॅब जर ठेवली याच्यामध्ये, म्हणजे एक कॅपॅसिटर आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी समजा प्लस 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 सर्वांना माहित आहे, एक कंडक्टर प्लसचा असतं आणि दुसरं कंडक्टर काय असतं, मायनसचा असतं. हे असतं कॅपॅसिटर. तर या ठिकाणी आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल तर ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर दुसरी एक आपण डायइलेक्ट्रिक स्लॅब ठेवलेली आहे, ज्याची थिकनेस किती आहे, स्मॉल टी आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी हा चार्ज कोणता आहे, प्लस आहे. आता इकडं प्लस मायनस काय होईल, अट्रॅक्ट होईल. इकडे काय होईल, प्लस मायनस अट्रॅक्ट होईल. आणि इकडे मायनस असल्यामुळे इकडे काय असेल, प्लस असेल. ओके, येथे लक्षामध्ये. तर मग या ठिकाणी याचा जो कॅपॅसिटन्स असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर याचा जो कॅपॅसिटन्स असेल तो काय असतो, यस काय असतो, सी इक्वल्स टू काय असतो, ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी प्लस प्लस स्मॉल टी अपॉन के असतो. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ए म्हणजे काय असतो, एरिया असतो. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं, परमिटिव्हिटी असते. डी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन द मेन प्लेट, म्हणजे हा असतो स्मॉल डी. आणि स्मॉल टी म्हणजे काय असतो, आपण जी एक्सटर्नल स्लॅब ठेवलेली आहे तिची थिकनेस किती आहे, स्मॉल टी आहे. ओके, आलं लक्षामध्ये. आणि के काय असतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. ओके, चला या ठिकाणी आता आपला चॅप्टर संपलेला आहे. याच्यानंतरचा पार्ट रीड झालेला आहे, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. यस, हा दुसरा एक आता लास्ट पॉइंट बाकी आहे, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. ओके, न्यूमरिकल मध्ये हे फॉर्म्युले तुमचे सगळे रिवाइज होतील, हा कन्सेप्ट तुमचा रिवाइज होईल, तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका याची. ओके, जर समजा तुम्हाला नवीन वाटत असेल तर. एनर्जी स्टोअर इन द कॅपॅसिटर काय असतं बघा, एनर्जी स्टोअर्ड, एक मिनिट, एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर. याच्यानंतरचा बघा डिस्प्लेसमेंट ऑफ करंट, हा पॉइंट डिलीट झालेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आपला बाकी या चॅप्टरचा, एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी आपण स्टोर करू शकतो हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर याचा जो फॉर्म्युला आहे एनर्जीचा, यू इक्वल्स टू डायरेक्टली लिहा 1/2 क्यू इंटू सी, सॉरी 1/2 क्यू इंटू व्ही, हा फॉर्म्युला आहे एनर्जीचा. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर यू इक्वल्स टू 1/2 क्यू इंटू व्ही. ओके, तर अशा प्रकारे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर संपलेला आहे. याचे एमसीक्यू आपण उद्या सॉल्व्ह करूया 1 वाजता. आणि उद्या मी थोडं एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे, कारण उद्या रविवार आहे. उद्या आपण 2-2.5 तास घेऊया लेक्चर, जवळपास 2 पार्ट मध्ये उद्या आपण डिवाइड करूया लेक्चरला. एक आपण आफ्टरनूनला घेऊया आणि एक आपण इव्हिनिंगला लेक्चर घेऊया, चालेल. चला ठीक आहे. आता ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला मी सेंड करतो, लगेच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सेंड करतो. व्यवस्थित पीडीएफ रीड करा, सर्व दिलेलं आहे बेसिक पासून. बघा, कुलम्स लॉ पासून, गॉस लॉ पासून, इलेक्ट्रिक फ्लक्सच्या डेफिनेशन पासून, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ, जे 3 ऍप्लिकेशन आहेत ते तर आपण खूप डिटेलमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण स्टडी केले बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं, चार्ज इन पोटेन्शियल एनर्जी काय असतं, किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असतं, युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काय असतं हे बी स्टडी केलं आपण. त्याच्यानंतर आपण कॅपॅसिटन्स काय असतो ते स्टडी केलं. सिरीज कॉम्बिनेशन असेल तर काय फॉर्म्युला येईल, पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर काय फॉर्म्युला येईल. त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट, कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक असेल तर काय फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा आपण एखादं डायइलेक्ट्रिक मटेरियल मीडियम प्रेझेंट असेल आणि त्याची थिकनेस स्मॉल टी असेल ते ठेवलं,
तर त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला कॅपॅसिटन्सचा काय येईल, सी इक्वल्स टू ए एप्सिलॉन नॉट डी मायनस स्मॉल टी प्लस टी अपॉन के. कॅपिटल डी काय असतं, डिस्टन्स बिटवीन द पॅरलल प्लेट असतं, आणि स्मॉल टी काय आहे, थिकनेस ऑफ दिस प्लेट आहे. ओके, के काय आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. आणि त्याच्यानंतर फायनल आपला फॉर्म्युला एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर यू इक्वल्स टू 1/2 क्यू इंटू व्ही. हे फॉर्म्युले पाठ करा. क्यू काय असतं, चार्ज असतं, व्ही काय असतं, पोटेन्शियल असतं. आलं लक्षामध्ये. चला या ठिकाणी आपण थांबूया आणि याच्यानंतर याचे जे एमसीक्यू आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. उद्या आपण 2 तास ते 2.5 तास आपण लेक्चर घेऊया. चालेल.